नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेच्या तयारी आपण करत आहोत आणि ही तयारी करत असताना कशा पद्धतीने अभ्यास करायचा याचा विचार आपण करतो आहे. त्यामध्ये आज आपण अर्थशास्त्र विषयाच्या आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेत विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांचा विचार करतो आहे. बोर्ड परीक्षेतले प्रश्न अभ्यासणं फार गरजेचं असतं, कारण एखाद्या प्रकरणावरती कोणता महत्त्वाचा टॉपिक आहे, कोणती महत्त्वाच्या संकल्पना आहेत, कोणत्या घटकांचा अभ्यास करायला हवा हे आपल्याला समजत नाही. मग अशा वेळी जर तुम्ही जुन्या बोर्ड प्रश्नपत्रिका जेवढ्या झालेल्या आहेत तेवढ्या जर घेतल्या आणि त्यामध्ये शोधलं की ह्या प्रकरणावरती बोर्डाने कोणकोणते प्रश्न विचारले आत्तापर्यंत, तर त्यातून आपल्याला एक अंदाज येऊन जातो की बोर्ड कोणत्या घटकांवरती जास्त भर देते आणि मग त्याचा अभ्यास करून गेला तर तुम्हाला नक्कीच त्या घटकांचे प्रश्न बोर्ड परीक्षेत पाहायला मिळतील आणि त्याचा फायदा तुम्हाला मार्क चांगले मिळवण्यामध्ये होत असतो. तर अर्थशास्त्र विषयाचा आपण विचार करतो आहे. पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 1 आणि प्रकरण 2 मधल्या आत्तापर्यंत विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा विचार केलेला होता. या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पुढच्या प्रकरणाचा विचार करणार आहोत की ज्या प्रकरणावरती आत्तापर्यंत झालेल्या जेवढ्या परीक्षा आहेत, म्हणजे जुलै 2021मध्ये पहिली प्रश्नपत्रिका आली ह्या सिलेबसवरती आधारित असलेली. त्यानंतर फेब्रुवारी 2022मध्ये पुन्हा एक परीक्षा झाली. जुलै 22मध्ये पुन्हा दुसरी परीक्षा झाली. म्हणजे एका वर्षात 2 परीक्षा होतात. एक नॉर्मल आपली मार्च, एप्रिल, फेब्रुवारी, मार्चमध्ये होणारी परीक्षा आणि फेल झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा जुलै, ऑगस्टमध्ये असणारी परीक्षा. त्यामुळे 22मध्ये 2 परीक्षा झाल्या, 23मध्ये देखील 2 परीक्षा झाल्या, फेब्रुवारीमध्ये पण झालेल्या आहे आणि आत्ता जुलैमध्ये पण झालेल्या आहेत. तर अशा एकूण 5 प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत ह्या सिलेबसवरती आलेल्या आहेत. बोर्डाच्या 5 परीक्षा झालेल्या आहेत. मग हे 5ही परीक्षांमध्ये प्रत्येक प्रकरणावरती कोणकोणते प्रश्न येऊन गेले याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 3 मागणीचे विश्लेषण ह्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, जेव्हा आपण हे प्रकरण अभ्यासाला घेतो तेव्हा मी सांगितलं की ह्या प्रकरणामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेत कोणते प्रश्न आले याचा विचार करायचा. म्हणजे आता आपण पहिली प्रश्नपत्रिका विचारात घेतो आहे ऑक्टोबर 2021मध्ये झालेली. ही ऑक्टोबर 2021मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेचा विचार केला असता कोणकोणते प्रश्न येऊन गेले असतील ऑक्टोबरमध्ये, तर त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आणखी एक महत्त्वाचं अभ्यास तुमचा असला पाहिजे, तो म्हणजे ह्या प्रकरणाला किती गुण आहेत बोर्डाने सांगितले, तेवढे गुणांचे प्रश्न विचारले गेलेले आहेत का हे पण आपल्याला चेक करता येतं आणि ते प्रश्न कोणत्या स्वरूपाचे हे पण कळणार आहे. तर चला पाहूयात ऑक्टोबर 2021मध्ये मागणीच्या विश्लेषणावरती कोणते प्रश्न विचारले. योग्य पर्याय निवडा हा 1 मार्काचा प्रश्न आहे, तो ह्या परीक्षेत आपल्याला प्रश्नपत्रिकेत पाहायला मिळाला. दुसरा प्रश्न आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, हा प्रश्न या प्रकरणावरती एक विचारलेला होता. तिसरा प्रश्न सहसंबंध पूर्ण करा, संबंधांवरती आधारित असलेला प्रश्न होता. त्यानंतर चौथा प्रश्न हा विधाने पूर्ण करा. म्हणजे हे सगळे प्रश्न पहा मित्रांनो 1-1 मार्काचेच आहे. 4 प्रश्न ह्या परीक्षेमध्ये 1-1 मार्काचे विचारलेले होते आणि 5वा प्रश्न हा 8 मार्काचा प्रश्न विचारलेला होता. सविस्तर उत्तरे लिहा. एकच प्रश्न विचारला आहे सविस्तर उत्तरांचा आणि बाकी सगळे 1 मार्काचे प्रश्न आहेत. पण गुण किती होतात? 8 आणि 4 12 गुणांचं प्रकरण आहे. मग 12 गुणांचे प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेले आहेत. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की 12 गुणांचे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारतात आणि ते अशा पद्धतीने विचारले. हे झालं ऑक्टोबर 2021मध्ये. त्यानंतर दुसरी परीक्षा बोर्डाची झाली ती फेब्रुवारी 2022मध्ये. मग 22मध्ये कोणते प्रश्न विचारलेत पाहूयात. पहिला प्रश्न पारिभाषिक शब्द लिहा, जो आधीही मला वाटतं होता, आत्ताही दिसतोय आपल्याला. दुसरा प्रश्न योग्य पर्याय निवडा. त्यानंतर तिसरा प्रश्न फरक स्पष्ट करा. आधीचे 2 प्रश्न जे 1-1 मार्काचे आहे, फरक स्पष्ट करायचा प्रश्न 2 मार्काचा आहे. म्हणजे ह्या प्रश्नपत्रिकेत 2 गुणांच्या प्रश्नाचाही समावेश झालेला आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न येतं सविस्तर उत्तरांचा 8 मार्काचा. 8 फरक 2 मार्काचा 10 आणि 1-1 मार्काचे 2 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात मी सांगितलं. तर इथंही 12 गुणांचे प्रश्न आलेले आहेत.
आणि त्यामध्ये 8 गुणांचा, 2 गुणांचे आणि 1-1 गुणांचे 2 प्रश्न, अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला दिसत आहेत. तर मग तुम्ही जेव्हा हे प्रकरण अभ्यासाला गेल तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न पहिले अभ्यासा, कारण त्या प्रकारचे प्रश्न बोर्डाने आत्तापर्यंत विचारलेले. नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका पाहूया, जुलै 2022मध्ये झालेली. यामध्ये पहिला प्रश्न संकल्पना ओळखून स्पष्ट करा, 2 मार्काचा प्रश्न आहे हा. त्यानंतर दुसरा प्रश्न फरक स्पष्ट करा, पुन्हा 2 मार्काचा प्रश्न आहे. 2-2 मार्काचे 2 प्रश्न आले. तिसरा प्रश्न सहमत असहमत ते सहकारण स्पष्ट करा, हा 4 मार्काचा प्रश्न आहे. हा एक प्रश्न विचारलेला होता. आणि उतार्यावरील प्रश्न हा देखील 4 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे 4-4 मार्काचे 2 प्रश्न, 8 मार्क झाले. फरकाचा 1 प्रश्न 2 मार्काचा 10 मार्क झाले. आणि संकल्पना ओळखून स्पष्ट करा, पुन्हा 2 मार्काचा 12 मार्क झाले. 12 गुणांचे हे प्रकरण आहे. 12 मार्काचे प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेले आहे. यानंतर नेक्स्ट पुढचा पेपर पाहूयात. पुढचा पेपर बोर्डाचा होता फेब्रुवारी 2023मध्ये. तर त्या पेपरमध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता, विधाने पूर्ण करा, 1 मार्काचा प्रश्न. दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला होता, पारिभाषिक शब्द सुचवा, हा देखील 1 मार्काचाच प्रश्न आहे. तिसरा प्रश्न हा संकल्पना ओळखून स्पष्ट करा, 2 मार्काचा प्रश्न आहे. आणि चौथा प्रश्न हा सविस्तर उत्तरे लिहा, 8 मार्काचे आहे. म्हणजे 8 आणि 2 10 आणि 1-1 मार्काचे 2. तर अशा प्रकारचं हे स्वरूप आपल्याला फेब्रुवारी 2023मध्ये पाहायला मिळालं, म्हणजे पाठीमागच्या वर्षी. आता रिपीटर विद्यार्थ्यांची जुलैमध्ये जी परीक्षा झाली 2023मध्ये, तर त्यामध्ये पहिला प्रश्न विधाने पूर्ण करा, पाठीमागच्याही परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला पाहायला मिळतो आहे. सहसंबंध पूर्ण करा, हाही पाठीमागच्या परीक्षांमध्ये आलेला प्रश्न आहे. त्यानंतर फरक स्पष्ट करा, हा पण प्रश्न विचारलेला आहे. आणि सविस्तर उत्तरांचा प्रश्न, सविस्तर उत्तराचं मला वाटतं फक्त एका वर्षी प्रश्न विचारला नाही, अदरवाईज सर्व परीक्षांमध्ये सविस्तर उत्तर ह्या प्रकरणावरती विचारलं. याचा अर्थ काय होतो आहे की सविस्तर उत्तरांचे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारण्याची जास्त शक्यता आहे. मग तुम्हाला मोठे प्रश्न ह्या प्रकरणातलं करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे कोणते प्रश्न अभ्यासायचे, कसे प्रश्न अभ्यासायचे, हे आपल्याला ह्या ठिकाणी समजून घेण्यासाठी हे सगळा पाठीमागचा अभ्यास होणं गरजेचं. मी म्हटले तुम्हाला की आपण ही तयारी करत असताना एक महत्त्वाची गोष्ट करणार आहोत, ती म्हणजे कशाला महत्त्व द्यायचं. सविस्तर उत्तरांच्या प्रश्नाला महत्त्व दिलं पाहिजे, फरकांच्या प्रश्नाला महत्त्व दिलं पाहिजे आणि 1-1 मार्काच्या प्रश्नांना महत्त्व दिलं पाहिजे, कारण त्या घटकांवरतीच प्रश्न मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विचारले जात आहेत. ठीक आहे मित्रांनो, आत्तापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, सांगितलेली आहे. याचा आधार घेऊनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अभ्यासाला तुम्हाला एक थोडीशी दिशा मिळते आणि ती फार गरजेची आहे. तर चला, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. मागणीचं विश्लेषण हे प्रकरण अभ्यासले, यानंतर आपण नेक्स्ट पुढच्या प्रकरणाचाही अभ्यास अशाच पद्धतीने करणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत